आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या अनुषंगाने मेडिकल कॉलेज जे आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय खूप महत्त्वाचं आहे की आता मंत्रिमंडळामध्ये 3 जावई आहेत, सत्ताधारी 4 पैकी 3 आमदार आहेत। DCC बँकेमध्ये कुठे भाजप कमी पडलं? नमस्कार, तुमचं स्वागत आहे DRV न्यूज मराठीमध्ये। मी गुणवंत दांगट। मी आज विधिमंडळाच्या या विधान भवनाच्या आवारामध्ये आहे आणि एक जे आता अर्थविषयक बजेट सेशन चालू आहे या संदर्भात माझ्याशी खास बातचीत करत आहेत तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील। सर, काय सांगाल? एकूणच आता हे अधिवेशन शेवटाकडे येत आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नाही, मी उस्मानाबाद जिल्ह्याच्या अनुषंगाने सांगेन, खरं तर खूप मोठ्या अपेक्षा होत्या, कारण 4 पैकी 3 आमदार शिवसेनेचे आहेत, सत्ताधारी आमदार आहेत, म्हणजे इथे येऊन काहीतरी मेजर घेतील, परंतु रस्त्यांच्या व्यतिरिक्त मेजर काही मिळालं असं मला वाटत नाही। आपल्यासाठी महत्त्वाचे विषय म्हणजे रेल्वेचा मुद्दा आहे। सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद रेल्वे झाली तर उस्मानाबादला जंक्शन होणार आहे, अर्थकारणाला मोठी चालना मिळणार आहे। तुम्हाला माहिती असेल की 2,500 एकरची MIDC कौडगावला प्रस्तावित आहे, आपली 1,500 एकर जमीन उपलब्ध झाली आहे। तिथे टेक्निकल टेक्स्टाईल पार्क ही तत्वतः मंजूर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली आहे। MIDCने KPMGच्या थ्रू रिपोर्ट तयार केला, परंतु आत्ताचे जे उद्योगमंत्री आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत सुभाष देसाई साहेब, त्यांनी साधी बैठक लावलेली नाही आहे। तिथे फक्त प्रस्ताव आपल्याला दिल्लीकडे पाठवायचा आहे, केंद्राकडे, केंद्र त्याला मंजुरी देणार आहे, त्याचंही काही नाही। मेडिकल कॉलेजचा विषय तुम्हाला कल्पना असेल, 94 कोटी दिले तसं सांगण्यात आलं। 94 कोटीचं बोललं जातं, नेमकं ते 9 कोटी असं काय प्रकरण आहे? काय सांगाल? पूर्ण उस्मानाबाद जी जनता आहे त्या जनतेला काय सांगाल तुम्ही? आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या अनुषंगाने मेडिकल कॉलेज जे आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय खूप महत्त्वाचं आहे, अनेक वर्षापासूनचा विषय आहे। गिरीश महाजन साहेबांनी त्याला मान्यता दिली होती। आता GR या सरकारच्या काळात निघाला आहे, खरं आहे, परंतु यावर्षी आपल्याला इमारतीचं बांधकाम सुरू करायचं आहे, आपल्याला जागा निश्चित करायची आहे आणि इमारतीचं बांधकाम सुरू करायचं आहे। बाकी काही गोष्टी घ्यायच्यात विकत। अपेक्षा ही होती की मोठी भरीव तरतूद केली जाईल। 94 कोटी दिले तसं सत्ताधारी लोकप्रतिनिधीने सांगितलं आणि आम्ही थोडी बारकाईने बघितलं तर ते 94 नसून 9 कोटी 40 लाख आहे आणि तेही जास्त करून पगाराच्या पोटी वगैरे आहे। आमची मागणी आहे, आग्रहाची मागणी आहे की आता मंत्रिमंडळामध्ये 3 जावई आहेत, सत्ताधारी 4 पैकी 3 आमदार आहेत। या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून किमान पुढच्या वर्षासाठी तरी भरीव पैसे मिळावे। दुर्दैवाने तसं काहीच झालं नाही। 94 कोटीवरनं शिवसेनेने दिशाभूल केली आहे का सर्व जनतेची? ते कदाचित त्यांना समजलं नसेल। मला हे देखील सांगायचं आहे की उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एक स्त्री रुग्णालय आहे, उस्मानाबाद शहरात 60 खाटाचं आहे। अगदी तुम्ही आजही फोन करून विचारलं तर 150च्या पेक्षा जास्त पेशंट आहेत, प्रसूतीसाठी आलेल्या महिला आहेत, आणि 60च्या पलीकडे झालं की त्यांना जमिनीवरती गादीवरती झोपून इलाज केला जातो। हे आपल्याला शोभतं का? आरोग्यमंत्री महोदयांना हे सगळं आम्ही सांगितलं होतं। आमची अपेक्षा होती की 200 खाटाचं तुम्ही मंजुरी द्या, 150 तर आजच लागतात, उद्या जर बेड्स तिथे उपलब्ध असले तर 200 पण पुरणार नाही। परंतु दुर्दैवाने 18 जिल्ह्यांमध्ये त्यांनी मान्यता दिली, श्रेणीवर्धन केलं, परंतु उस्मानाबाद जिल्ह्याची 60ची 100सुद्धा केलं नाही। हे अन्यायकारक वाटतं आणि स्वाभाविकच आहे की इथे आम्ही आवाज उठवला, त्याचा म्हणावा तसा उपयोग नाही झाला। आता मग अजून आक्रमकपणे काही इतर गोष्टी आम्हाला कराव्या लागतील आणि ते निश्चितपणे आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यात करू। उस्मानाबाद जिल्ह्यातील जनता जी 2020चा जो पीक विमा आहे त्या संदर्भात लक्ष लागून आहे। शिवसेना असं म्हणते की आम्हीच सर्व पाठपुरावा केलेला आहे आणि आम्हीच करत आहोत, फक्त भाजप आणि राणा जगजितसिंह पाटील याचं फक्त श्रेय घेत आहेत। हे साधी गोष्ट आहे की पीक विम्याच्या बाबतीमध्ये एक राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती असते। 25 लाखाच्या वर एखादा जर विषय असेल तर त्या समितीकडे तो जातो, त्याचे अध्यक्ष प्रधान सचिव असतात। या 2 वर्षामध्ये तुम्हाला ऐकून आश्चर्य, कदाचित चिडी येईल की एकही बैठक झाली नाही। 2020च्या बाबतीमध्ये मी संबंधित मंत्री महोदय दादासाहेब भुसेंना वारंवार म्हटलं की तुम्ही नुसती बैठक लावा, विमा कंपनीचे अधिकारी बोलवा, कृषी विभागाचे बोलवा, आम्हाला बोलवा, जे काही बोलायचं समोरासमोर क्लिअर करू। आता विषय इतका भयानक झाला आहे की जवळजवळ 6 तारखा झाल्या उच्च न्यायालयामध्ये, कधी विमा कंपनीकडनं माहिती मिळत नाही, कधी कृषी विभागाकडनं माहिती मिळत नाही। आता 30 तारखेला, येणाऱ्या 30 तारखेला पुढची सुनावणी आहे आणि मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, शिवसेना सत्तेत आहे, मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत, कृषी मंत्री शिवसेनेचे आहेत, पालकमंत्री शिवसेनेचे आहेत, असं असताना
पीक विमा का नाही मिळत आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याला? ते समोर साधी बोलून बैठक का लावत नाहीत? आणि 21 तेच झालं आहे. आता हेक्टरी सोयाबीनच्या बाबतीमध्ये साधारण 12-13 हजारापासून 15-16 हजारापर्यंत मिळालं आहे. खरं तर त्याच्या दुप्पट मिळणं अपेक्षित आहे. आम्ही आता त्याच्याबद्दलही भांडतोय आणि नक्की तेवढे मिळवून देणार. पण हे शिवसेना का करत नाही? मंत्री तुमचे आहेत, मुख्यमंत्री तुमचे आहेत. तुम्ही जर न्याय देऊ शकत नाही आणि तुम्ही म्हणत असाल की आम्ही कोर्टात जातो, तर ह्या बोलण्याला थोडा तरी अर्थ आहे का? तुम्ही विचार करा आणि जे श्रोते आहेत त्यांनी विचार करावा. तुम्ही ऐकलं, जे शिवसेनेचे नेते बघत असतील त्यांना हा प्रश्न आहे की जो पीक विम्याचा प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर तुम्हाला जनतेला द्यावेच लागेल. सर, दुसरा एक प्रश्न आहे, ऊस चा जो प्रमाण आहे जिल्ह्यामध्ये, ऊसाचं प्रमाण जास्त आहे. ऊस कारखाना अद्यापही ऊस घेऊन जात नाही आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. काय सांगाल? ते उस्मानाबाद जिल्ह्यात काय झालेलं आहे ऊसाच्या बाबतीत? एकतर स्पष्ट आहे की लागवड जास्त झाली, क्षेत्र वाढलेलं आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. ही अडचण लक्षात आल्यानंतर कृषी विभागाला गाववार आपण माहिती काढायला सांगितली. ती माहिती उपलब्ध झाल्यानंतर आपण साखर आयुक्तांकडे ती माहिती पाठवली. जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं. त्या अनुषंगाने सोलापूरला बैठक झाली आणि आता त्याचं नियोजन त्यांनी करण्याचा शब्द दिला आहे. माझं आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपल्याला जर अडचण असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण तक्रार द्या आणि तक्रार देऊन त्याची पोच घ्या. त्याच्यानंतर तुमचा ऊस नेण्याची जबाबदारी ही स्वाभाविकच आहे की जिल्हाधिकाऱ्यांवरती जाते. नियोजन त्यांना करावं लागतं. आपल्या जिल्ह्यातला कारखान्यांनी बऱ्यापैकी ऊस बाहेरच्या जिल्ह्यातनं आणला, त्यामुळे थोडी अडचण झालेली आहे. त्या बाबतीत देखील जिल्हाधिकाऱ्यांना मी बोललो आहे आणि काही उपाययोजना ते करतायत. मी ऐकलं की अनिल परब यांच्या संदर्भामध्ये तुम्ही हक्कभंग आणणार आहात असं ऐकलेलं आहे. चर्चा चालू आहे. काय म्हणाल, नेमकं हे काय प्रकरण आहे? अनिल परब साहेबांच्या विरोधामध्ये हक्कभंग आपण आणला आहे. त्याच्या मागचं कारण हे आहे की सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद ही रेल्वे लाईन खरं तर मोदी साहेबांनी मंजूर केली. ते जेव्हा तुळजापूरला आले होते तेव्हा त्यांनी शब्द दिला होता. त्या अनुषंगाने लक्ष घालून खऱ्या अर्थाने ती लाईन मंजूर झाली. 19मध्ये काम सुरू झालं. काम सुरू झाल्यानंतर असं ठरलं होतं की राज्य सरकार 50% रक्कम देणार, 50% केंद्र सरकार. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तसं तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल साहेबांना पत्र दिलं होतं आणि इथल्या सचिवांनी रेल्वे बोर्डाला दिलं होतं. परंतु आत्तापर्यंत केंद्राकडनं 32 कोटी येऊन देखील राज्य सरकारने 1 रुपयाही दिलेला नाही आहे. या बाबतीत मी जवळजवळ 2 वर्ष पाठपुरावा केला आणि अनिल परब साहेबांनी उत्तर दिलं की राज्य सरकार 1ही रुपया देणं लागत नाही, सगळं रेल्वे करणार आहे. हे दिशाभूल करणारं उत्तर असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध हक्कभंग मी दाखल केलेला आहे आणि त्याची प्रक्रिया चालू आहे. मी थोडंसं स्थानिक राजकारणाकडे येतो. उस्मानाबादची जिल्हा झेडपीची निवडणूक झाली अध्यक्षपदाची. भाजपनं यश मिळवलेलं जी राजकीय खेळी, पण DCC बँकेमध्ये कुठे भाजप कमी पडलं? जिल्हा मध्यवर्ती बँकामध्ये ज्या पद्धतीने निवडणूक लढली गेली, खरं तर माझी वास्तविक इच्छा होती की बिनविरोध व्हावी, कारण बँकेची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न मी केले होते. काही जणांना ते वेगवेगळ्या कारणांमुळे, राजकीय कारणांमुळे त्यांना ते योग्य नाही वाटलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने एक वेगळ्या प्रकारची ती निवडणूक लढली गेली आणि आम्ही कमी पडलो हे स्पष्टच आहे. परंतु एकट्या भाजपला साधारण 45% मतं मिळाले हे देखील वास्तव आहे आणि ह्यांना तिघांना एकत्र यावं लागलं. तिघांना मिळून 55% मिळाले हे देखील वास्तव आहे. आणि ज्या काही उणिवा, जे काही कमतरता, ज्या काही चुका होत्या त्याच्यावरती निश्चित आम्ही विचार केला आहे, विश्लेषण केलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये अजून ताकदीने त्या ज्या काही चुका होत्या त्या दूर करून आम्ही लढू. आता तुळजापूर विधानसभा मतदारसंघ झालं. आता उस्मानाबादमध्ये भविष्यामध्ये काय तुम्ही करणार आहात? कुठलं नवं नेतृत्व उभं करणार आहात का, जिथे भाजपची आता सध्या पोकळी निर्माण झालेली आहे? उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद प्रचंड आता वाढलेली आहे. खूप चांगले सहकारी आहेत, ते आपल्याबरोबर आलेले आहेत. नवीन लोकांना संधी देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न चालला आहे आणि तुम्ही म्हणताय तसं अनेकांना आपण राजकीय ताकद तर द्यायचीच आहे, परंतु लोकांची कामं करून आपल्याला ताकद वाढवायची आहे. मोदी साहेबांनी आत्मनिर्भर भारतचा जो नारा दिला आहे तो फक्त घोषणा किंवा 2 शब्द न ठेवता आपण आता असं ठरवलं की जवळजवळ 1400 नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचे PMEGP योजनेच्या माध्यमातून, रोजगार निर्मितीच्या योजनेच्या माध्यमातून. आणि आता जवळजवळ 700 अर्ज जे आहेत, परिपूर्ण अर्ज आपण DICमध्ये दाखल केले, त्याला मंजुरी घेऊन आता बँकांपर्यंत गेलेत. त्यामुळे आमचा फोकस जो आहे तो हे नवीन उद्योजक जे आहेत किंवा व्यावसायिक आहेत ते उभे करायचे,
आणि 1400-1500चं टार्गेट आम्ही जे ठेवलं आहे ते पुढच्या 6 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचं आमचं पूर्ण नियोजन आहे. धन्यवाद. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे होते तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अनेक विषयावरती आपल्याशी दिलखुलास चर्चा केलेली आहे. अनेक प्रश्नही शिवसेनेला विचारलेले आहेत. कॅमेरामॅन FS पटेलसह मी गुणवंत डांगट, DRV न्यूज मुंबई.